वाचक स्वर अभया खानखोजे. वाटेवरल्या पाऊलखुणा. प्रकरण 25. या भागाचं नाव आहे वसतिगृहातून स्थलांतर. महाराष्ट्रात आजकाल अनेक ठिकाणी नेहमीच अंधांच्या कला, क्रीडा, ब्रेल लिपी, लेखन, वाचन यासारख्या अनेक स्पर्धा सुरू असतात. पूर्वी काही ठराविकच स्पर्धा ठराविक ठिकाणी होत असत. आम्हा विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने स्पर्धेत नेत असत. त्यापूर्वी विद्यार्थ्यांमधून स्पर्धेत जाण्यासाठी निवड केली जायची. जानेवारी 1983ला छत्रपती संभाजीनगर इथे लेखन, वाचन आणि क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ग्राउंडवर या स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धेसाठी आम्ही 6 विद्यार्थी केरुरेसर सोमवंशी साहेब, सेवक सोनवणे काका, लातूरून गेलो होतो. तेथे ब्रेल लिपी लेखनात माझा पहिला क्रमांक आला होता. श्री मोरेश्वर सावे यांच्या हस्ते एक स्टीलचा ग्लास आणि 151 रुपये बक्षीस मिळाले. तो ग्लास अजूनही आहे माझ्याकडे. त्या स्पर्धेतून आल्यानंतर सोमवंशी साहेबांच्या काय मनात आलं माहीत नाही. त्यांनी शाळेतील 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर म्हणजे मुख्य वसतिगृहापासून दूर असलेल्या 82, 83 आणि 94 या रूमवर शिफ्ट व्हायची सूचना केली. 1ली ते 4थी सर्व वर्ग वसतिगृहात जेथे आम्ही राहत होतो तिथे म्हणजे 14, 15 आणि 16 या रूमवर शिफ्ट केलं. आम्हाला वसतिगृहातून दूर जाऊन राहण्याची बिलकुल इच्छा नव्हती. मी तर अगदी 1लीपासून ते आत्तापर्यंत म्हणजे 7वी पर्यंत 15च्या पार्टिशनमध्ये राहत होतो. तिथल्या वातावरणाशी मी एकरूप झालो होतो. जेवणाची व्यवस्था, स्वच्छतागृह, शाळेत जाण्यासाठी मधला जवळचा मार्ग, आजूबाजूचे शेजारी श्री बनसोडे कुटुंबीय, शेरखाने मंडळी, तसेच बाबा शृंगारे जे की पूर्वी भारताचे दळणवळण मंत्री देखील होते. हे सगळं असताना रोड क्रॉस करून पलीकडे जायला आमच्या जीवावर आलं होतं. सगळ्या मुलांनी या निर्णयाचा जोरदार विरोध केला, परंतु उपयोग झाला नाही. आले सोमवंशी साहेबांच्या मना, तिथे कोणाचेच आले ना. आम्हाला शेवटी आमच्या मूळ वसतिगृहापासून दूर जाऊन राहावं लागलं. पुढे हे विस्थापन मला आणि सोमवंशी साहेबांना खूप जड गेलं. हळूहळू तिथल्या वातावरणाची सवय झाली, परंतु तिकडे शिवाजी विद्या मंदिर हायस्कूलच्या कुठल्याच घंटा ऐकायला येत नव्हत्या. शाळा भरण्याची, तास संपल्याची कुठलीच घंटा ऐकायला येत नव्हती. उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत मी 82च्या खोलीवर राहत होतो. जुलै महिन्यात 8वीत असताना 1983ला छत्रपती संभाजीनगर येथील स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाचे मी एक ब्रेल घड्याळ 150 रुपयाला शिवाजी शिंदे, जे आमच्या अंधशाळेचे जुने विद्यार्थी संजयनगर आणि गिरणी चालवत होते, त्यांच्याकडून विकत घेतलं. त्यामुळे शाळेत वेळेवर जाणे येणे शक्य झालं. सकाळी वेळेत उठायचं, रात्री वेळेत झोपायचं आणि त्यासाठी घड्याळाची चांगलीच मदत झाली. विशेष म्हणजे आजही ते घड्याळ माझ्याकडे आहे. शासकीय अंधशाळेत आम्ही फक्त वसतिगृह होते म्हणून राहत होतो. श्री शिवाजी विद्या मंदिर ही आमची डोळस मुलांची असलेली शाळा. शाळेतील सगळे शिक्षक म्हणजे परमेश्वराने पृथ्वीवर पाठवलेली रत्न आहेत असं मला वाटायचं. आदरणीय सावळे सर यांच्याविषयी काही आठवणी आहेत. 8वीला ते आमचे क्लास टीचर होते. ते मराठी शिकवत. एक दिवस असाच पहिला तास सुरू झाला. अचानक शिपाई वर्गात आला. त्यानं काहीतरी नोटीस आणली होती. सरांनी सुरुवातीला नोटीस मनातल्या मनात वाचली. नंतर अति गंभीर झाले आणि म्हणाले, मुलांनो, थोर सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सेनानी श्री उद्धवराव पाटील यांचं निधन झालंय. त्यामुळे तुम्ही आज घरी जा, शाळेला सुट्टी आहे. हे ऐकताच सर्व मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्या. सरांना खूप राग आला. स्वाभाविक आहे, मृत्यूची बातमी टाळ्या वाजवत स्वागत करण्यासारखी निश्चितच नव्हती. सरांनी फक्त आम्हा 3 अंध विद्यार्थ्यांना वसतिगृहात जायला सांगितले आणि बाकी उरलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना दिवसभर तिथेच बसवून ठेवलं. आमच्या शाळेत स्काउट आणि गाईडचा वर्ग चालत असे.
दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात त्यांना कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत काहीतरी वस्तू विकाव्या लागायच्या. आमच्या वर्गातील गुऱ्हाळे नावाचा एक विद्यार्थी स्काउटमध्ये होता. तो खारे शेंगदाणे विकत असायचा. 7 दिवसांचं ते शिबिर शाळेच्या मैदानावर चालू होतं. एकदा शाळेत जाताना माझा त्या गुऱ्हाळेला धक्का लागला आणि त्याचे सगळे शेंगदाणे खाली पडले, मातीत मिसळले. तो विद्यार्थी खूप गरीब होता. तो मला पैसे मागू लागला. त्यानं माझं नाव सावळे सरांना सांगितलं. सावळे सरांनी प्रश्नच मिटवला. अर्थात मी धक्का मुद्दाम दिला नव्हता. गुऱ्हाळे माझ्याकडे पैशाची मागणी करू लागला, कारण नवीन शेंगदाणे आणण्यासाठी त्याच्याकडेही पैसे नव्हते. सरांनी स्वतःच्या खिशातले पैसे गुऱ्हाळेला देऊन नवीन खारे शेंगदाणे आणून विकायला सांगितलं. हा अमृत गुऱ्हाळे नुकताच भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालाय आणि त्याच्या गावीच राहतोय. एकदा सावळे सर रंगात येऊन शिकवत होते. तास मध्यावर आला होता. तास चांगला रंगला होता. अचानक कुणाला काही कळायच्या आत त्यांनी हातातलं डस्टर जोरात एका मुलाला फेकून मारलं. सर पुन्हा उठले आणि त्या मुलाला छडीनं मारायला लागले. तसंच त्या मुलाला बेंचवर उभं राहायला सांगितलं. कुणाला काहीच माहिती नव्हतं काय झालंय आणि हे सगळे आश्चर्यानं त्या मुलाकडे पाहू लागले. शेवटी सर म्हणाले की मी तुला का मारलं आणि बेंचवर का उभं केलं, या सगळ्या विद्यार्थ्यांना तुझ्या तोंडानंच सांग. काही केल्या तो विद्यार्थी बोले ना. शेवटी सरांनी पुन्हा विचारलं, सांग ना का मारलं. मग तो विद्यार्थी म्हणाला, सर मी दिनेशच्या पिशवीतून त्याचे पेपर घेत होतो. म्हणजे तो विद्यार्थी माझी चोरी करत होता आणि सर शिकवता शिकवता त्या विद्यार्थ्याकडं बारीक नजरेनं बघत होते. शेवटी सर म्हणाले की मुलांनो, अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिहिण्यासाठी पेपर मिळत नाहीत. ते विशेष प्रयत्न करून पेपर मिळवतात आणि तुम्ही चोरी करता, हे चांगलं नाही. असं सरांचं आमच्याकडे लक्ष असायचं. शाळेत दर शनिवारी पहिला तास कवायतीचा. त्या दिवशी मला कवायतीसाठी जाण्यास विलंब झाला. कवायत संपल्यावर मी सरळ वर्गात गेलो. सावळे सरांना म्हणालो, आत येऊ का. सर म्हणाले की येऊ नकोस. ते म्हणाले की तू कवायतीसाठी आला नव्हतास, त्यामुळे कवायत शिकवणारे डांगरे सरांची चिठ्ठी घेऊन ये आणि मगच वर्गात येऊन बस. शेवटी मला डांगरे सरांकडे जावंच लागलं. डांगरे सर देखील खूपच शिस्तप्रिय होते. ते म्हणाले की मी तुला चिठ्ठी देतो, वर्गात जाण्याची परवानगी देतो, पण कवायतीसाठी का आला नाहीस. माझ्याकडे न येण्याचं समर्पक असं काही कारण नव्हतं. त्यामुळे सर म्हणाले की शाळेला 10 चक्रा मार आणि मग वर्गात जा. शेवटी मला 10 चक्रा पूर्ण माराव्या लागल्या. मदतीसाठी स्वतः डांगरे सर माझ्यासोबत आले होते. तोपर्यंत सावळे सरांचा तास संपून गेला. सोमवारी पुन्हा शाळेत गेल्यानंतर सावळे सरांनी विचारलं की शनिवारी का नव्हतास. पुन्हा त्यांना सर्व इतिहास भूगोल सांगावा लागला. सरांनी मला उभं केलं आणि 2 छड्या मारल्या. असे होते सावळे सर, त्यांना सलाम. एप्रिल 1983 उन्हाळ्याच्या सुट्टीत साके गावी आलो होतो. येताच 1-2 दिवसात एक दुर्दैवी बातमी आली. आदरणीय दादा म्हणजे बाबूराव सुलाखे, आदरणीय वहिनींचे बाबा, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, मला नेहमी महाराज म्हणून संबोधत असलेले, त्यांचे दुःखद निधन झालं होतं. त्यामुळे वहिनी अण्णा सर्वजण पैठणला गेले होते. आदरणीय तात्या आणि वहिनी ही देखील त्यांना भेटून पुन्हा साकेगावी आले होते. दादांचे माझ्याकडे खूप लक्ष असायचे. त्यांच्या निधनाची घटना मला देखील चटका लावून गेली. अण्णा वहिनी पैठणला असताना तात्या मला म्हणाला की दिनू, आपल्याला उद्या औरंगाबाद येथं घाटी हॉस्पिटलमध्ये जायचंय. मी म्हणालो का. तात्या म्हणाला की माझा एक डोळा मी तुला देणार आहे. मी म्हणालो की यापूर्वी आमच्या शाळेत एक डॉक्टर आले होते, ते म्हणाले नेत्रदान केवळ मृत्यूनंतरच शक्य आहे. तात्या म्हणाला की
नाही, माझी इच्छा आहे आणि इच्छा असताना ते कोणीही करू शकते ते काही नाही. आपण जायचे म्हणजे जायचे. दुसऱ्या दिवशी मी, तात्या आणि सुनीता वहिनी घाटी रुग्णालयात गेलो. ठरल्याप्रमाणे डॉक्टरांना तात्या भेटला. तात्याने त्याची इच्छा डॉक्टरांना सांगितली. डॉक्टर म्हणाले, तुमची इच्छा खूप महत्त्वाची आहे आणि खूप चांगली आहे. पण कायद्यानं किडनी जिवंत व्यक्ती दान करू शकते, पण डोळा ही अतिशय नाजूक बाब आहे. ती मृत्यूनंतरच दान देऊ शकतात. सध्या आम्ही आपला डोळा काढू शकत नाही. तुम्ही मृत्यूनंतर देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मी आता अर्ज देतो. तर अर्ज भरून द्या. या ठिकाणी तात्यांची इच्छा, माझ्याप्रती असलेली भावना खूप महत्त्वाची होती त्या काळामध्ये. असो, या प्रसंगी मी सर्वांना ही विनंती करू इच्छितो की प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करावा आणि मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा नेत्रपेढीत जाऊन भरावा. आपल्या नेत्रदानामुळे कोणाला तरी दृष्टी मिळणार आहे. आपले नेत्र शेवटी उरणार आहेत. मरावे परी नेत्ररूपी उरावे, हा संकल्प प्रत्येकानं ध्यानात घ्यावा. खालच्या आळीच्या बाळू काकाचा सुनील आणि विष्णू काकाचा राजू आमच्या राजूभाऊचे चांगले मित्र होते. ते तिघही जण लहानपणी आपापल्या परसात बागकाम खूप छान करायचे. मी लातूरला आणि राजू त्र्यंबकेश्वरला जाण्यापूर्वी माझी त्यांच्यात लुडबुड सुरू असायची. सुनीलची लहान बहीण हेमा संगीताच्या वर्गात होती. हेमाची लहान बहीण निमा अति सुपारी खाल्ल्यामुळे देवाघरी गेली, अशी संगीतानं मला माहिती दिली होती. त्यामुळे सुपारी खाण्याची मला खूप भीती वाटत असे आणि मी आज तागायत खरोखर सुपारी खाल्ली नाही. सुनील आणि हेमा यांच्या मोठ्या बहिणीचं प्रतिभाचं आम्ही तिला पंपा म्हणत होतो. तिचं लग्न 16 जून 1983ला सकाळी नगर इथं महाजनवाडी मंगल कार्यालयात निश्चित झालं होतं. त्यासाठी त्र्यंबकेश्वरहून राजू येणार होता. साकेगावहून वऱ्हाडासोबतच अण्णा आणि तात्या लग्नासाठी गेले होते. 16 तारखेला सायंकाळी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या बातमीने सांगितले, अहमदनगर येथील महाजनवाडी मंगल कार्यालय दुपारी कोसळले आहे. अनेक वऱ्हाडी मंडळी जखमी झाले. इतर तपशील येणे बाकी आहे. रेडिओवरील ही बातमी ऐकताच मला खूप वाईट वाटलं. अक्षरशः मी जोरात रडू लागलो. वहिनीने विचारलं, काय रे, काय झालं? तेव्हा त्यांना याबाबत सांगितलं. त्यांनी मला खूप धूर दिला. तरीही रात्री उशिरापर्यंत आम्ही खूपच टेन्शनमध्ये होतो. काय करावं काही कळतच नव्हतं. उशिरा राजू, अण्णा, तात्या सर्वजण आल्यावर कळलं की सर्व वऱ्हाडी मंडळी अगदी सुरक्षित आहेत. मग आमचा जीव भांड्यात पडला आणि आनंदी आनंद झाला. आज हे सगळं आठवलं ना तरी अंगावर काटा येतो. तो प्रसंगच तसा होता. प्रकरण 25 इथेच संपले. पुढचं प्रकरण 26. नाव आहे ब्लाइंड म्युझिकल नाईट. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीताचा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप मोठा वारसा लाभला होता. 1965 नंतर ब्रह्मे सर, मालपाणी सर, 1974ला राठी सर या सगळ्याच शास्त्रीय संगीतात नावलौकिक असलेल्या शिक्षक वृंदांनी अनेक विद्यार्थी घडवले होते. मी 6वीला असताना म्हणजे 1981ला राठी सरांची बदली झाली आणि आमच्या शाळेतील संगीत काही काळासाठी बंद झालं. 1 वर्षानंतर शांताराम चिगरी सर वसतिगृहात येऊन मुलांचे खाजगी वर्ग घ्यायला लागले आणि संगीत पुन्हा सुरू झालं. संगीत शिकवणे बंद झालं तरी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वाद्यांची तोंडओळख झाली होती. काही विद्यार्थ्यांनी त्यात नैपुण्यही प्राप्त केले होते. शनिवारी, रविवारी सुट्टीच्या दिवशी विद्यार्थी वाद्यांचा, गायनाचा सराव करत असत. राठी सरांच्या काळात 1980ला मी मध्यमपूर्ण गांधर्व महामंडळाची परीक्षा दिली होती. मला मात्र नंतर संगीत शिकता आलं नाही. केवळ कानसेन म्हणून मी संगीताचा आनंद घेत असे. संगीताचा आनंद घेताना चित्तवृत्ती पल्लवीत होतात.
सकाळी सकाळी एखादे गीत कानावर पडलं तर तेच गीत दिवसभर आठवत राहतं. संगीत एक उपचार पद्धती आहे हा. 1983ला मी 8वीला असताना जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुभाष पुंड, रामलिंग कांबळे, शाहू आखाडे, बाबूलाल सकपाळ, लक्ष्मीकांत महेंद्रकर यांच्या समवेत मी गप्पा मारत होतो. त्या काळात हौशी कलापथक आपली कला जाहीरपणे सादर करत असत. आपल्या शाळेचंही एखादं कलापथक असावं असा सूर त्या गप्पांमधून निघाला. तसेच यापूर्वी काही काळ कलापथक चालू होतं. मग त्याच दिवशी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की यावर्षी गणपतीच्या काळात आपण बाहेर जाऊन जाहीर कार्यक्रम करायचे. सुभाष कुंड हार्मोनियम वाजवत, रामलिंग ढोलकीपटू, हनुमंत पांचाळ तबलजी, शाहू आखाडे, लक्ष्मीकांत महेंद्रकर, गोपाल हे उत्तम गायक होते. लक्ष्मीकांत महेंद्रकर पुरुष व स्त्री दोन्ही आवाजात गायचा. तो खूप तयारीचा कलाकार होता. प्रल्हाद देशपांडे हा सुद्धा खूप छान गात असे. गेल्या वर्षीच तो मालवण अंधशाळेत गेला. गोविंद निर्दोडे सुद्धा भावगीतं भक्तिगीतं गायचा. त्याला विणकामही छान येत होतं. तो देखील याच वर्षी मालवणला गेला. आम्ही लगेच सोमवंशी साहेबांना विचारलं. साहेब म्हणाले की संगीतासाठी करत आहात. संगीत हा तुम्हा मुलांचा आत्मा आहे. अंधांसाठी संगीत कला ही नक्कीच तारणारी आहे. तुम्ही काहीही करा, मात्र बाहेर जाऊन करत आहात, त्यामुळे तुमच्या जबाबदारीवर करा. सरोदे काकांना तुमच्या सोबत घ्या, म्हणजे ते काळजी घेतील. सरांनी परवानगी तर दिली, काही सूचनाही केल्या. पुढे मात्र माझ्या कानावर काही येऊ देऊ नका हे सांगायला ते विसरले नाहीत. लगेच जुलैमध्ये सरावाला सुरुवात केली. दररोज रात्री अभ्यास झाल्यावर 9 ते 10 सराव करायचा असे ठरवलं. आम्ही एकंदरीत शाळेतील 10 अंध विद्यार्थी होतो. तसंच ज्ञानेश्वर विद्या मंदिर हायस्कूलचे शिरसाट सर यांनाही सहभागी करून घेतलं. त्यांच्या माध्यमातून 2 गायिका उपलब्ध झाल्या. 3 तासांचा एक कार्यक्रम तयार केला. जबाबदारीचे विभाजन केले. पहिला अर्धा तास छोटीशी नाटिका करायची, त्यात फक्त अंध विद्यार्थी असतील. पुढील 2.5 तास गायन आणि वादन होईल. 2 गायिका होत्या. काही युगुल गीते, काही भक्तिगीते, भावगीतं तर काही चित्रपट गीतं ठेवायची. अधून मधून विनोद करायचे. गायकांमध्ये गोपाल, लक्ष्मीकांत, गायिका प्रतिभा नांदेडकर आणि करुणा आष्टेकर, तसेच गायक एजाज शेख, मुख्य भूमिका माझी, सूत्रसंचालन आणि निवेदने होती. तसेच कार्यक्रमासाठी तारखा निश्चित करणं हे माझ्याकडे काम सोपवले. तारखा निश्चित करण्यासाठी मी थोडं दिसत असलेला आणि आमच्यातलाच एक विद्यार्थी हनुमंत पांचाळ आणि बाबूलाल सकपाळ यांना बरोबर घेऊन जायचो. पहिल्याच वर्षी 1983च्या गणेशोत्सवात 10च्या 10 तारखा बुक झाल्या. तालुक्यातील अनेक गणेश मंडळातील गणेश भक्तांनी आमच्या कलापथकाला दाद दिली, प्रोत्साहन दिलं आणि योग्य मानधन देखील दिलं. ब्लाइंड म्युझिकल नाईट हे आमच्या कलापथकाचे नाव ठेवलं होतं. पुढे 84 आणि 85 अशी 2 वर्ष सातत्यानं आम्ही हे करत होतो. केवळ लातूर आणि परिसरच नव्हे तर धारूर, केज, धाराशिव इत्यादी ठिकाणी आम्हाला चांगली संधी मिळाली. असाच केज इथे कार्यक्रम होता. रात्रीची 9ची वेळ निश्चित झाली होती. कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी मी आणि हनुमंत पांचाळ संध्याकाळी 5ला पोचलो होतो. सर्व मंडळी 7 वाजेपर्यंत येणं अभिप्रेत होतं. 9:30 वाजले तरी कुणी आलं नाही. तेथील सर्व मंडळींनी मला व हनुमंतला खूप परेशान केलं. तुम्ही सुपारी घेतली आहे, अजून लोक आले नाही, मग कार्यक्रम कधी करणार? 10 वाजत आले. काही बोलतच राहिले. शेवटी 10 वाजता आमचा टेम्पो आला. आम्हाला कळलं ते खूप आश्चर्यकारक, भयानक आणि धक्कादायक होतं. टेम्पोचा अपघात कोळगाव इथं झाला होता. एका माणसाला धक्का लागला होता. तो माणूस प्यायलेला होता आणि त्यांनी टेम्पो अडवून ठेवला होता. जवळच्या त्याच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना त्या माणसानं बोलावलं. सर्व लोक आल्यावर त्यांच्या असे लक्षात आलं की हा टेम्पो अंध मुलांचा आहे आणि सगळी वादक कलाकार मंडळी आहेत. त्या सर्व मंडळींनी
त्या प्यायलेल्या माणसालाच धमकावले की तूच दारू पिऊन आडवा गेला असशील, तुला तसं फारसं काही लागलेलंही नाहीये, उगीच या लोकांना तू अडकून ठेवलंस, सोडून दे. मग या सर्व गोंधळात 2 तास गेले होते. त्यामुळे त्यांना यायला विलंब झाला होता. असे काही अनुभव येत असत. आणि हे सगळं करत असताना शाळेकडे किंवा अभ्यासाकडे बिलकुल दुर्लक्ष होणार नाही याची काळजी आम्ही घेतच होतो. कारण हे सगळे शाळेच्या बाहेरचे उद्योग होते. सराव करणे, अभ्यास झाल्यावर आणि प्रत्यक्ष गणपतीच्या काळात बाहेरगावी कार्यक्रम असेल तर 6 नंतर निघून 9 पर्यंत पोहोचतच अशा ठिकाणी हे कार्यक्रम आम्ही घेत होतो. 12 वाजता कार्यक्रम संपल्यावर 2-2:30 पर्यंत वसतिगृहात पोहोचता येईल याची पण काळजी घेतली जायची. सकाळी 9 वाजता तयार होऊन शाळेत हजर राहत होतो. गणेशोत्सव संपल्यानंतर प्रत्येकाला किमान 250 ते 300 रुपये मिळत. या माध्यमातून अनेक फायदे झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सभाधीटपणा आला. आपण काहीतरी काम करू शकतो याचा आत्मविश्वास आला. तसंच परिसरातील डोळस मान्यवर व्यक्तींपर्यंत अंधांची कला पोहोचली. आता शाळेचे कलापथक नसले तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संगीतामध्ये आपलं कौशल्य करण्याची संधी मिळाली आहे. सुभाष पुंड जालना इथे शिक्षक आहेत. हनुमंत पांचाळ भोसरी जिल्हा पुणे येथे तबला शिक्षक आहेत. तर काही मित्रांनी स्वतःचे वाद्यवृंद काढले असून भारतभर त्यांचे कार्यक्रम चालूच असतात. दुर्दैवाने मी या क्षेत्रात अधिक काही करू नाही शकलो. प्रकरण 26 समाप्त. पुढचं प्रकरण 27. नाव आहे मित्रांनीच केल्या माझ्या विरुद्ध कागाळ्या. शिवाजी विद्या मंदिर हायस्कूलला महिना अखेरची दुपारी सुट्टी असायची. दिवाळीची सुट्टी संपून नुकताच साकेगावहून लातूरला आलो होतो. तेव्हा विचार केला की घारापूरकर सरांना भेटून खूप दिवस झाले. आज त्यांना भेटावं आणि थोडं पेपरही आणावेत. म्हणून मी आणि शाहू आखाडे आणि हनुमंत पांचाळ सरांच्या वर्गात गेलो. ते आम्हाला ब्रेल लिपी लिहिण्यासाठी पेपर्स देत असत. पेपर्स घेतल्यानंतर सरांची एक पद्धत होती. ते कामात असतील तर कोणी भेटायला आलेल्या विद्यार्थ्यांची एखादा मिनिट बोलून लगेच नमस्कार असे म्हण, म्हणजे तुम्ही आता निघा, मी कामात आहे असा त्याचा अर्थ. त्या दिवशी सर नमस्कार म्हणालेच नाही. आम्ही समजून गेलो की आज सर फ्री आहेत आणि बोलण्याच्या मूडमध्ये आहेत. मग त्यांनी एक एक विषय काढायला सुरुवात केली. दिवाळीची सुट्टी कशी गेली, घरची मंडळी काय म्हणतात याबाबत त्यांनी चौकशी केली. गणेशोत्सवाच्या काळातील आमच्या कलापथकाविषयीची चौकशी केली. ते म्हणाले की हा व्यवसाय ठीक आहे पण मोसमी आहे, 12 महिने चालू नसतो. फक्त तुम्ही गणपतीच्या काळात 4 पैसे कमवू शकाल, पण तात्पुरता विचार करू नका. हा व्यवसाय आज बारमाही झालाय. 1983ला ही परिस्थिती नव्हती. पुढे सर म्हणाले की उद्या शाळेतून बाहेर गेल्यावर लगेच नोकरी मिळेल याची खात्री नाही. आधीच अंध व्यक्तीला नोकरी मिळवण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात. अनेक कार्यालयात अर्ज द्यावे लागतात. अनेक ठिकाणी मुलाखतीला जावं लागतं. पण नोकरी मिळेलच याची खात्री नसते. आणि आरक्षण आहे असं वाटतं, पण केवळ कार्यालयातील लोकांच्या मर्जीवरच त्याला काम मिळतं, अशी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्ही विणकाम शिकायला पाहिजे, किमान स्वतंत्र व्यवसाय तरी करता येईल. आम्ही 2-3 विद्यार्थी होतो. आम्हाला विणकामच येत नव्हतं. फक्त बास्केट आणि फ्लॉवर पॉट विणणं आम्ही त्यापूर्वी शिकलो होतो. सर आम्हाला खुर्ची विणायला सांगत होते. शाळेत विणकामाचा तास होत असे, पण त्या काळात अपुऱ्या साधन सामुग्रीमुळे शिकणं झालं नाही आणि 5वी नंतर विणकाम शिकण्याचा प्रश्नच नव्हता. कारण विणकाम हा विषय 4थी पर्यंतच होता. घारापूरकर सर म्हणाले की तुम्ही माझ्या घरी येत जा, मी शिकवीन. शुभश्च शीघ्रम. सर म्हणाले की चांगल्या कामाला उशीर नको. तुम्ही आज शाळा सुटल्यानंतर घरी आलात तरी मला चालेल. मी आजपासूनही शिकवायला तयार आहे. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी मी आणि हनुमंत पांचाळ दोघं शाळा सुटल्यानंतर गुरुजींकडे जाऊ लागलो.
4-5 दिवसातच लाकडी खुर्चीच्या एकूण 6 वीण असतात, त्यातील 4 वीण पटकन जमल्या. 6वी देखील येऊ लागले. 5वी वीण काही केल्या जमत नव्हते. 8 दिवस प्रयत्न केला, पण असंच एका शनिवारी दुपारी विणत बसलो असताना 5वी वीण पूर्ण केली. सरांना दाखवली. सर म्हणाले चुकली. असेच 2-3 दिवस गेले. काही केल्या 5वी वीण येत नव्हती. मला खूप राग आला. ते काम आपले नाही, मला जमणार नाही म्हणून सरांकडे खुर्ची दिली आणि वसतिगृहात जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात बाई घरातून बाहेर आल्या आणि विचारलं की दिनेश, तू का जातोयस? सरांनी सांगितलं की त्याला कंटाळा आलाय, तो खुर्ची शिकू इच्छित नाही. बाई म्हणाल्या, 2 मिनिटं बस, मी सांगते तुला. लगेच नेमकं माझं कुठं चुकतंय हे बाईंनी लक्षात घेतलं. नेमके चुकीवर बोट दाखवून मला समजून सांगितलं आणि त्या क्षणी मला जे येत नव्हतं ते यायला लागलं. मला खुर्ची विणायची शिकवायची सुरुवात सरांनी केली, पण शेवट बाईंनी केला. खऱ्या अर्थाने मला खुर्ची विणायला घारापूरकर बाईंनीच शिकवलं असं मला वाटतं. लाकडी खुर्ची विणणे शिकल्यानंतर गार्डन चेअर म्हणजे लोखंडी खुर्ची विणायला शिकवलं. त्याही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते सगळे प्रकार शिकवले. 1 महिन्यात ट्रेन झालो. गुरुजींकडे अनेक कामं येत असत. गुरुजी मला आणि हनुमंत यांना बोलवून आमच्याकडून विणून घेत असत. काम सफाईदार करावं, स्वतंत्र व्यवसाय करताना इमानीद्वारे करावा, अशा अनेक गोष्टी सांगत योग्य मोबदलाही देत असत. असं पुढे बरेच दिवस चाललं होतं. शाळेतील परिस्थिती खूप बिकट झाली होती. साहेबांचेही शाळेकडे नाही म्हणलं तरी दुर्लक्ष होऊ लागलं. अनेक समस्या अडचणी येत होत्या. म्हशीच्या दुधाऐवजी अधिक पाणी असलेलं अति पातळ दूध आम्हाला मिळायला लागलं. तसंच कधी भाजी आहे तर कधी नाही, कधी शेंगदाणे आहेत तर कधी नाही, असं व्हायला लागलं. स्वच्छतेचे अनेक नियम धाब्यावर बसू लागले. सकाळ संध्याकाळ वेगळी वेगळी भाजी द्यावी असा शासनाचा नियम होता, तरी सुद्धा दररोज केवळ बटाटे आणि तेही सडलेले आणि कोंब फुटलेले असल्याने काही स्थानिक पत्रकारांनी वृत्तपत्रात फोटोसहित प्रकाशित केलं. मुलं जेवायला बसल्यानंतर त्यांच्या ताटात कुत्रं तोंड घालतात असेही वृत्तपत्रात छापून आलं. त्यामुळे वातावरण खूपच गरम झालं. या सगळ्याबाबत सोमवंशी साहेबांशी बोलावं म्हटलं तर त्यांची भेट होत नव्हती. कार्यालयात कुत्रे बसलेले असत. आम्ही आत येऊ का सर असं म्हटलं की बाहेर कुत्रा धावत येत असे. कार्यालय ओस पडलेलं. घरी जाऊन भेटायचा प्रयत्न केला तर आत्ताच बाहेर गेलेत किंवा अजून आले नाही असं उत्तर मिळायचं. कलेक्टरने जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याला आणि अधिकाऱ्यानं आमच्या सोमवंशी साहेबांना धारेवरच धरलं. या सगळ्यामागे दिनेशचा हात आहे आणि दिनेशला घारापूरकर गुरुजी भडकावतात, पाठिंबा देतात असा गैरसमज सोमवंशी साहेबांचा करून देण्यात काही मंडळी यशस्वी झाली. एकदा वसतिगृहातील सर्व शौचालय आणि बाथरूम तुंबलं होतं. विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत होती. काही विद्यार्थ्यांनी मध्यरात्री उठून मुख्य कार्यालय तसंच सोमवंशी साहेबांच्या घराच्या 4ही बाजूने घाण केली. त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्याच दिवशी सकाळी कोंडलेले संडास बाथरूम स्वच्छ झालं. पण यामागेही माझाच हात आहे असं साहेबांच्या कानावर सांगितलं. शेवटी वार्षिक परीक्षा आली. माझे पेपरही छानच गेले. अभ्यास चांगलाच झाला होता. सुट्टीवर जाण्यापूर्वी मी 2 दिवस श्री शाहू आखाडे आणि हनुमंत पांचाळ या माझ्याच मित्रांनी माझीच रीतसर तक्रार साहेबांकडे केली आणि मी त्या दोघांना मारलं आहे असं कळवलं. मी त्यांना मारण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते माझे चांगले आणि जवळचे मित्र होते. नेहमी आम्ही एकत्र तर राहत होतो. साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि विचारलं. मी माझी बाजू ठामपणे सांगितली. मी मारलेलं नाही आणि कोणी मारले ते मला माहीत नाही, अगदी स्पष्टच सांगितलं मी. लगेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी मी साके गावी निघून गेलो. मला वाटलं सुट्टीनंतर सगळं सुरळीत होईल आणि अशा छोट्या मोठ्या घटना नेहमीच घडत असतात. ही सुद्धा छोटीशीच घटना आहे, कारण मी काही केलेलं नव्हतंच. अर्थात या घटनांना माझा मूक पाठिंबा नक्कीच होता,
कारण चाललं होतं ते सगळं गैरच चाललं होतं. ते मला कळत होतं. असं होऊ नये असंही वाटत होतं. पण प्रत्यक्षात मी साहेबांच्या विरुद्ध काही केलं नव्हतं आणि त्या दोघांनाही मी मारलं नव्हतं. प्रकरण 27 समाप्त. फाईल समाप्त.